नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मसाला काजू। एकदम सोपे आणि खायला एकदम टेस्टी असे मसाला काजू बनवणार आहोत आपण आज। मसाला काजू बिस्किट आहे म्हणू शकता याला। त्यासाठी इथे मी 2 वाट्या मैदा घेतलाय आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा टाकून घेऊ। हातावर क्रश करून ओवा टाकून घ्यायचा आणि 4 चमचे त्याच्यात तेल टाकायचं आणि मीठ टाकायचं 1 मोठा चमचा किंवा चवीनुसार आणि याला मिक्स करून घ्यायचं। सगळ्या मैद्याला तेल मीठ चोळून घ्यायचं। चांगलं तेल चोळून झालं की पाणी घालून मळून घ्यायचा याचा घट्ट गोळा। थोडं थोडं करून पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या। आता हा गोळा आपण 10 मिनिट झाकून ठेवू आणि तोपर्यंत मसाला बनवून घेऊ। मसाला बनवण्यासाठी इथे 1 चमचा आमचूर पावडर घेतली, जिरे पूड घेतली अर्धा चमचा, काळी मिरी पूड घेतली अर्धा चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि काळं मीठ घेतले अर्धा चमचा। हे सगळं मिक्स करून घेऊ। तोपर्यंत आपला गोळा 10 मिनिट ठेवून झालाय। आता तो लाटून घेऊ। त्याचे सारख्या आकाराचे 2 भाग करून घेतले मी आणि 1 भाग लाटून घेते। बघू शकता इतक्या जाडीचं असं लाटून घ्यायचं। खूप पातळ नाही आणि खूप जाड पण नाही ठेवायचं। आणि असं एखादं बॉटलचं झाकण किंवा असा गोल चमचा असेल तर तो घ्या आणि त्याने याला काजूचा शेप देऊन घ्या। बघू शकता छान आकार येतोय काजूचा। अशाच प्रकारे सगळे काजू आपण तयार करून घेऊ। अशा प्रकारे सगळे काजू तयार करून घेऊ। आपले काजू तयार झालेत। आता इकडे एक कढई ठेवली, त्यात तेल ठेवले गरम करायला। तेल खूप जास्त गरम नाही करायचं, मध्यम ठेवायचं आणि त्यात कापले तयार केलेले काजू टाकून घेऊ। याला सोनेरी रंगावर तळून घेऊ। गॅस कमीच ठेवायचा आहे, मध्यम। जास्त कमी केला तर तेल धरतील ते आणि खूप जास्त फुल ठेवला तर आपले काजू कडक होणार नाहीत, लूज होतील। त्यामुळे मध्यमच गॅस ठेवायचा आहे। सोनेरी कलर यायला लागला आपल्या काजूंना। आता हे काढून घेऊ आपण। तळून झालेत हे काजू आणि दुसरी बॅच टाकून घेऊ हे काढून घेतल्यावर।
ही पण बॅच तशी सोनेरी रंगावर तळून घेऊ आणि राहिलेले सगळे काजू पण अशाच प्रकारे तळून घेऊ. इथं आपले सगळे काजू तळून झालेत. आता त्याला मसाला लावून घेऊ. आपण तयार केलेला मसाला त्याच्यावर टाकून घेऊ आणि त्याला मिक्स करून घेऊ. तयार झाले आपले मसाला काजू. एक वेळ नक्की करून बघा. मसाला काजू बिस्किट.